Hello student, good evening. कसे आहात? बरे आहात ना? Yesterday we have studied the trigonometry function and distance formula. Also we have seen science. विज्ञानाचं पण आपण पाहिलं. विज्ञानामध्ये आपल्याला साधारणतः वेगवेगळ्या प्रकारचे सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि नायट्रोजन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याच्यावर येत आहे. 2 मार्कांनी फिल इन द ब्लँक्स 1. तर अशा प्रकारे सायन्सचा काल आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं. अजून भरपूर आहे विज्ञानामध्ये. पिरियडिक टेबलमधलं अणुवस्तुमानांक, मास अँड वस्तुमान, आकारमान, व्हॅल्यूम किंवा डायमेन्शन, त्यामध्ये युनिट, वेलॉसिटीचं एकक, त्याचप्रमाणे डिस्टन्स, अंतर कशामध्ये मोजतात, मीटर, सेंटीमीटर, MKS आणि SI युनिट, वेलॉसिटीचा फॉर्म्युला वस्तुमान भागिले आकारमान, मास अपॉन व्हॅल्यूम. तर असं बहुतेक आपण एक्झाम्पल पाहिले विज्ञानाचे. त्याचप्रमाणे मॅथ फर्स्ट, मॅथ सेकंडचं पण आपण रेक्टँगल, ट्रायंगल, हाऊ टू ड्रॉ द ट्रायंगल, 60 डिग्री, 30 डिग्री आणि इन्स्क्राईब्ड अँगल, इन्स्क्राईब द सर्कल, अशा प्रकारे आपण पाहिलेले. तर आज आपण सेंट्रॉइड, स्लोप ऑफ द सेगमेंट किंवा स्लोप ऑफ द लाईन आज घेणार आहोत. वेगवेगळ्या वहीमध्ये वेगवेगळं, म्हणजे मॅथच्या वहीमध्ये मॅथ लिहून ठेवा आणि सायन्सच्या वहीमध्ये सायन्स, इंग्लिशच्या वहीमध्ये इंग्लिश. म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला जाताना त्याचा स्टडी चांगला करून जा. तुम्हाला जे वाटेल ते स्टडी करा. दुसरं काही एखादा प्रश्न, वयाबद्दल प्रश्न पाहिले काल आपण, नाही का? आफ्टर म्हणजे प्लस, बिफोर म्हणजे मायनस, अशा प्रकारे आपण बरेचसे प्रश्न पाहिले बोर्डाचेच. आणि इतर जे काही महत्त्वाचे माझ्या दृष्टीने ते पण आपण पाहिले. आता या ठिकाणी 4 बिंदू दिले, ABCD, A61, B82, C94 आणि D73 आर द व्हर्टायसेस ऑफ द स्क्वेअर, म्हणजे रेक्टँगल ABCD. शो दॅट द स्क्वेअर इज अ पॅरॅलेलोग्राम. तर मग आपल्याला काय शो करायचं आहे की हा जो दिलेला चौकोन आहे तो समांतरभुज चौकोन आहे, हे तुम्ही सिद्ध करा. मग हे व्हर्टायसेस दिले, शिरोबिंदू ABCD, हे 4 शिरोबिंदू दिले आणि त्या शिरोबिंदूतून ABCD हा चौकोन आपल्याला समांतरभुज चौकोन आहे हे ठरवायचं आहे. तर त्या लाईन ज्या आहे या पॅरलल कोणत्या आहेत ते स्लोप बघावं लागेल, स्लोप प्रत्येकाचा. मग ABचा स्लोप काय सूत्र, y2 - y1 अपॉन x2 - x1, y2 - y1 अपॉन x2 - y1. A आणि B याचे हे दिलेलं आहे, x आणि y, x1 y1, x2 y2. A चे काय बिंदू x1 y1 आणि B चे काय x2 y2. म्हणजेच 2 - 1 छेद 8 - 6 आहे की नाही, x2 - x1. हे उत्तर काय आलं, दोनामध्ये 1 गेला 1 आणि 8 - 2, म्हणजे 1/2 हे पहिलं आलं. आता दुसरं मित्रांनो, स्लोप ऑफ BC काढायचा. तर BCचं तुम्हाला 8 - 2 = 9 - 4, म्हणजे x1 y1 x2 y2. मग या ठिकाणी y2 - y1 x2 - x1, म्हणजे 4 - 2, हे बघा 4 - 2 9 - 8, 9 - 8 बरोबर 2/1. म्हणजे या ठिकाणी BCचा स्लोप आला 2, म्हणजे हे दुसरं आलं. याचा 1/2, याचा 2 स्लोप आला. आणि आता दुसरं बघा, स्लोप ऑफ CDचं 9 - 4 आणि 7 - 3, y2 - y1 x2 - x1, 9 - 4 7 - 3, 3 - 4 आणि 7 - 9.
बरोबर की नाही. x2 मायनस x1 7 वजा 9 3 -1 राहिलं आणि 7तून -9 गेले तर -2 राहिलं. मायनस मायनस प्लस झाले म्हणजे 1/2 तिसरं झालं. आणि आता DA किंवा EDचा स्लोप कसा येईल तेच सूत्र y2 - y1 x2 - x1 3 - 1 अपॉन 7 - 6 म्हणजे 2 अपॉन 7मधून 6 गेलं 1 म्हणजे हे चौथं झालं. मित्रांनो, या ठिकाणी चौथं आणि तिसरं हा स्लोप सारखा आलेला आहे. बरोबर की नाही, समान आलेला आहे. म्हणजे BC आणि इथे 2 हा 2 चौथा. बरोबर, स्लोप ऑफ CD आणि स्लोप ऑफ BC. CD आणि BC, स्लोप ऑफ BC 2 आणि स्लोप ऑफ DA, BC आणि DA AD हे 2 आलेलं आहे. BCचा 2 आणि ADचा 2 म्हणजे समान. म्हणजे AB पॅरलल टू CD हे समान स्लोप आहे म्हणून पॅरलल लाईन. AD आणि BC त्याचप्रमाणे AB आणि CD. AB या ठिकाणी ABचा किती आहे 1/2 आणि CDचा सुद्धा किती आहे 1/2 म्हणून AD पॅरलल टू BC म्हणून हा कोणता चौकोन झाला पॅरलेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन झाला. हे सिद्ध झालं. म्हणजे 2 रेषांचे स्लोप समान आले म्हणून त्या रेषा समांतर आहेत. आता HW साठी सॉल्व हे डिटर्मिनंट दिलंय 3 1 26 22 इज इक्वल टू डॅश डॅश इंटू डॅश डॅश मायनस डॅश डॅश इंटू डॅश डॅश. म्हणजे 22 गुणिले इथं 22 गुणिले किती येणार 3 मायनस 26 गुणिले किती 26 गुणिले 1. बरोबर, 22 3 66 मायनस 26 किती होतात तिथं लिहायचं. मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करा, वजाबाकी व्यवस्थित करा. आता दुसरं आहे इंग्लिश मधलं आहे. दे हॅव गॉन. विच टेन्स इज दिस. दे हॅव गॉन. मग आता प्रेझेंट परफेक्ट आहे का पास्ट परफेक्ट आहे हे तुम्ही इथं लिहायचं. हे मित्रांनो 2 मार्क आहे आणि हे 1 मार्क. 3 मार्काची HW आहे. हे 3 मार्कासाठी तुम्हाला स्लोप, सेंट्रॉइड येतं, मिड पॉइंट येतं, डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स पण आपण काढलेलं आहे नाही का. डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये स्क्वेअर रूट मध्ये आपल्याला तो फॉर्म्युला आहे. मिड पॉइंट x1 + x2 अपॉन 2 y1 प्लस अशा प्रकारे हे जॉमेट्रीचं आणि ड्रॉ अँड लेबल. ओके बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा.